सखोल उदरनिर्वाहाची जी काही शेती आहे याच्यामध्ये काय काय असतं बघा, जगातील बहुतांशी भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही शेतकरी समुदाय आहे हे उदरनिर्वाहाची शेती केली जाते. आता सखोल उदरनिर्वाहाची शेती म्हणजे काय, आता स्वतः कुटुंबाच्या गरजा आपण उदरनिर्वाहाची शेतीमध्ये काय केलं, कुटुंबाची गरज जी आहे ती गरज भागवली, कुटुंबाचं जे काही गरजेचं होतं अन्न उत्पादन केलं आणि बाकीचं शिल्लक राहिलेलं जे काही आहे ते आपण मार्केटमध्ये नेऊन विकलं. आणि त्याच पद्धतीनं जी काही सखोल उदरनिर्वाहाची शेती आहे यामध्ये गरजा भागवण्यासाठी फक्त याचं उत्पादन ही शेती केली जाते. यामध्ये पशुपालन जे वगैरे वगैरे काही तुम्ही घेऊ शकता, फक्त गरज भागवण्यासाठी जी शेती केली जाते त्याला सखोल उदरनिर्वाहाची शेती केली करतो आपण. त्यानंतर जी काही शेती आहे भावांनो, त्या शेतीला आपल्याला म्हणायचं आहे मळ्याची शेती. तुम्ही कधी ऐकली असेल मळ्याची शेती, मळ्याची शेती कधी ऐकली असेल तुम्ही. आता ही जी काही मळ्याची शेती आहे या मळ्याच्या शेतीचे विविध प्रकार पडतात. आता बघा विविध भागामध्ये जी काही मळ्याची शेती आहे आपल्याकडे पाहायला भेटते. आता साधारणतः व्यापारी शेती पद्धतीत पिकाचे उत्पादन बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी उद्देशाने घेतला जातो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही व्यापारी शेती आहे याच्यामध्ये सुद्धा व्यापारी पद्धतीने एक डोक्यात ठेवायचंय की व्यापार पद्धतीने आपण शेती जी काही आहे विकण्यासाठी किंवा शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये माल पाठवता येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला माल पाठवून जास्तीत जास्त नफा कसा घेता येईल याच्याकडे जास्त जे काही घेतलं जातं हे मळ्याची शेतीमध्ये उत्पादन घेऊन. आणि यालाच दुसरे याच्यामध्ये जे काही आहे त्याला आपण व्यापारी शेती असं म्हणायला लागतो. व्यापारी शेतीमध्ये सुद्धा फक्त एकच शेती, उदरनिर्वाहाची शेती, सखोल शेती आणि स्थलांतरित शेती, याच्यावरती फक्त सांगणं कर्तव्य आहे म्हणून मी सांगतोय. ओके, आता बघा एक लक्षात ठेवायचंय काय म्हणतोय ते. त्यानंतर आहे मंडई. मंडई माहितीये तुम्हाला, मंडई असते बघा, मंडई शेती. आता बघा मंडई शेती म्हणजे काय, कशाला म्हणायचं मंडई शेती, इथं एकच वाक्य पूर्ण करून घ्यायचं. मंडई शेती म्हणजे यालाच आपण ट्रक फार्मिंग असं म्हणायला लागतो. काय म्हणतो याला, ट्रक फार्मिंग असं म्हणायला लागतो. ट्रक फार्मिंग म्हणजे काय, मंडई म्हणजे कुठे असते, अलीकडच्या कालखंडामध्ये ही शेती आपल्याला पाहायला भेटते भावांनो. याच्यामध्ये काय असतं ना की हे ट्रक फार्मिंग का म्हणायचं, ह्या मंडई शेतीला. आता बघा उदाहरण फॉर एक्झाम्पल आपली मुंबई आहे, मुंबईची परसबाग किंवा या ठिकाणी आपण दुसरा शब्द वापरू मुंबईचा गवळीवाडा. दोन शब्द वापरले मी. आता दोन्ही शब्द बघा काय आहेत ते नीट ऐका. मग मुंबईची परसबाग आपण कुणाला म्हणतो, मुंबईची परसबाग म्हणजे आपण वाशीला म्हणतो. कोणत्या शहराला म्हणतो, वाशी या शहराला मुंबईची परसबाग म्हणतो. तर मुंबईचा गवळीवाडा आपण कुणाला म्हणतो, हे नाशिकला म्हणतो. कुणाला म्हणतो आपण, नाशिकला म्हणतो. याच्या मागे कारण काय आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. करेक्ट ना, करेक्ट कळतंय ना तुम्हाला मी काय बोलतोय ते. आता मुंबईची परसबाग म्हणजे काय हे तर अगोदर कळलं पाहिजे ना सर. तुम्ही परसबाग सांगताय, परसबागेची डेफिनेशनच आम्हाला माहिती नाहीये. भाऊ इथं बघ मी काय सांगतो ते, जे आपलं घर असतं ना भाऊ, आपलं घर असतं ना, घराच्या बाजूला जी मोकळी जागा असते ना त्याला परसबाग असं म्हणतात. जे आपण राहतो त्या घराच्या बाजूला जी मोकळी जागा असते आपल्या कंपाऊंड मध्ये आणि त्यामध्ये आपण भाजीपाल्याची लागवड करतो त्याला परसबाग आपण म्हणतो. त्यामध्ये छोट्या छोट्या उंचीचे झाडांची लागवड करू शकतो, फळांची, जसे की छोट्या उंचीचा आम्रपाली नावाचा आंब्याचा वृक्ष आहे, आम्रपाली जातीची आपण परसबागेमध्ये लागवड करू शकतो. परसबागेसाठी खास प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता पडकं घर असेल, आता इथं बघा, इथंही परीक्षेमध्ये प्रश्न पडला, आपण राहतो त्या घराच्या आजूबाजूची जी काही जमीन आहे, जी काही आपण भाजीपाला घेतो त्याला आपण काय म्हणतो, परसबाग म्हणतो. पण पडक्या घराच्या जी बाजूला जी जमीन असते ना, पडकं घर असेल त्याला बखळ म्हणतात. बखळ लक्षात ठेवा, काय म्हणायचं भावांनो, त्याला बखळ म्हणायचं. काय म्हणायचं, बखळ. पडक्या घराच्या बाजूला जी जमीन असते त्याला काय म्हणायचं, बखळ म्हणायचं. आणि जे काही आपलं घर असतं ते परसबाग. म्हणजे परसबाग का म्हणायचं वाशीला, कारण काय आहे भावांनो, जी काही मुंबईची भाजीपाल्याची गरज आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाशीवरून भागवली जाते. वाशी या शहरावरून आणलं जातं, म्हणजे याला आपण मुंबईची परसबाग अशी उपाधी दिलेली आहे. आणि त्यानंतर मुंबईचा गवळीवाडा कशाला म्हणायचं, गवळीवाडा म्हणजे जे काही लोक आहेत, काही संस्कृती आहे, काही जाती जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये, ते विविध व्यवसाय, विविध उद्योग प्रत्येकाला वाटून दिलेले आहेत. म्हणजे जे काही गवळीवाडा आपण शब्दप्रयोग वापरला हे नाशिक का, कारण की नाशिकवरून दूध उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं, आणलं जातं. दूध उत्पादन ट्रकच्या ट्रक कुठे येतात, मुंबईला येतात, म्हणून ही उपाधी याला दिलेली आहे. आता मंडईची शेती म्हणजे काय, मंडईची शेती कशाला म्हणायचंय, मी तुम्हाला तेच बोलतोय की बागायती शेतीचा हा एक आधुनिक प्रकार आहे. आणि हा आधुनिक प्रकार कशामुळे निर्माण झाला, तर हा आधुनिक प्रकार एका शहरीकरणामुळे निर्माण झाला. आता शहरामध्ये आपण पाहतो भाजीपाला नाही जायचं, कुठं जायचंय, भाजी मंडईमध्ये जायचंय, असा प्रयोग आपण वापरतो. परंतु हा जे भाजी मंडई, हा जो शहर आहे, या शहराचं आपण काय करतो, ही भाजी मंडई कुठे असते बघा, प्रत्येक शेतकरी, दुसरं काही विषय नाही. राज्यसेवेसाठी तर तुम्हाला कुठलेही पुस्तक रेफर करा, कोण तुम्हाला घेणार नाही. अग्रीचं कंबाईनसाठी 1-2-3 प्रश्न असतात, ते बी घेणार नाही. राज्यसेवा मेन्सला 30 मार्काला, कृषी सेवा असेल, पूर्व असेल, मेन्स असेल किंवा कृषी सहाय्यकची असेल, ग्रामसेवक असेल, भाऊ ऍग्री शिवाय काहीच होत नाही. एक लक्षात ठेवायचं, टेक्निकलची पोस्ट ऍग्री शिवाय निघत नाही. इकडे फक्त डोक्यात ठेवायचं आहे. आणि पुढचं जे काही शेतीचा प्रकार आहे ना भाऊ, ते पुढचा प्रकार बघायचा आहे, फलोद्यान शेती, फलोत्पादन शेती. आणि की आपण या शेतीला काय म्हणतो, फलोत्पादन शेती. म्हणजेच याला फळ उत्पादन शेती आपण असं म्हणायला हरकत नाही. फलोत्पादन किंवा फलोद्यान शेती असं म्हणायला लागतो, फलोद्यान शेती. आता याच्यामध्ये फलोद्यान शेती म्हणजे काय, फळबाग,
फळबागाची लागवड करणे, फळबाग लागवड करणे. यस यस, फळबागाची लागवड करणे. यस, यामध्ये दुसरी एक गोष्ट सांगतो काय आहे ते. आता यामध्ये जी काही फलोद्यान आहे याच्यामध्ये फळ आणि फुलांची लागवड करतो आपण. कशाची? फळ अँड फुलांची लागवड करतो. आता ज्या भागामध्ये फळांची लागवड करतो त्याला आपण हॉर्टिकल्चर असं म्हणतो, आणि ज्यामध्ये आपण फुलांची लागवड करतो त्याला फ्लोरिकल्चर असं आपण म्हणायला लागतो. त्याला आपण काय म्हणायला लागतो? फ्लोरिकल्चर असं म्हणायला लागतो. करेक्ट ना? आता फळबागाची लागवड आपण इथं फुलांची केली त्याला फ्लोरिकल्चर म्हणा, आणि फळांची लागवड केली आपण त्याला काय म्हणायचंय? फळांची लागवड केली त्याला काय म्हणू शकता तुम्ही? त्याला हॉर्टिकल्चर असं म्हणायचंय. आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या फळांची, विविध प्रकारच्या पिकांची, विविध प्रकारची शेती केली जाते, आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रिसर्च सेंटर सुद्धा स्थापन करण्यात आले भावांनो. आता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये एक लक्षात ठेवायचंय, आपण पाहतो की भारतामध्ये 1965 मध्ये हरित क्रांती झाली. हरित क्रांती झाली हा मुद्दा तुम्हाला माहित असेल. ग्रीन रिव्हॉल्युशन आपण याला म्हणायला लागतो. हरित क्रांती काय म्हणायला लागतो? ग्रीन रिव्हॉल्युशन असं म्हणायला लागतो. हरित क्रांती 1965 मध्ये घडली. ह्याचे फायदे पण आहेत भाऊ आणि तोटे पण आहेत. आता एक विचार करायचा आहे, हरित क्रांती महाराष्ट्रामध्ये बी त्यांनीच घडवली का? मी घडवली का? भारतामध्ये तुम्ही घडवली का? जगामध्ये आपल्या शेजारच्यांनी घडवली आहे का? याच्यावरती प्रश्न असतो का नाही? बरोबर आहे का नाही? खरं करेक्ट आहे का नाही? मग याच्यावरती आपल्याला ह्याच्यावरती अभ्यास करणं, ह्याचे फायदे काय आहेत, ह्याचे तोटे काय आहेत, हे सुद्धा आपलं पाहणं कर्तव्य आहे का नाही कर्तव्य? आता मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो. हरित क्रांती घडली, आपल्याकडे उत्पादन आज खूप द्विगुणित उत्पादन होत आहे. रासायनिक खतांचा वापर आपल्या विचारापेक्षा जास्त होतोय. सेंद्रिय शेती करा म्हणून आपण रोज बोलतो. राज्यसेवा मेन्स सेंद्रिय शेती टॉपिक आहे, लक्षात ठेवा. मग यामध्ये सेंद्रिय शेती सिलेबस मध्ये ऑलरेडी दिलेला आहे, नवीन सिलेबस बघा. ओके, आता सेंद्रिय शेतीबद्दल आपण एवढं बोलतोय की बाबा सेंद्रिय शेती करा. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पूर्ण नाश होतोय, जमिनीचा ऱ्हास होतोय, धुपीचं प्रमाण वाढतंय, जमिनी नापीक बनतायत, जमिनीचा जो काही पोत आहे तो पोत बिघडतोय. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय, परंतु कुणी ऐकायला तयार नाहीये भावानो. करेक्ट आहे का नाही? आज आपल्याला वाटतंय 1965 मध्ये आम्हाला मजा वाटली की आमच्याकडे हरित क्रांती झाली, कारण की आमच्याकडे परिस्थिती अशी होती बाळांनो. 1962 आणि 1965 मध्ये अशी परिस्थिती होती, आमच्याकडे अन्नच नव्हतं खायला. परिस्थिती बिकट होती रे. 1962चं युद्ध, 1965चं युद्ध, यामध्ये आमच्या लाल बहादूर शास्त्रींनी त्यांनी त्यावेळेस सांगितलं, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. नेमकं परिस्थितीच असली होती, आणि या परिस्थितीच्या समोर आपल्याला जायचं होतं, म्हणून या सर्व गोष्टी घडत होत्या. करेक्ट आहे ना? मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना एक लक्षात ठेवायचंय की हा 1962चा आपण कालखंड सोडून देऊ, 65चा आपण बघूया. या 65 मध्ये हरित क्रांती झालेली आहे भाऊ. करेक्ट आहे. इथं भारतामध्ये सुद्धा झाली. बरोबर आहे, भारतामध्ये हरित क्रांती झाली. इथं आपण घेऊया जगामध्ये हरित क्रांती झाली, आणि महाराष्ट्राचं आपलं थोडंसं आपण खाली ठेवूया. महाराष्ट्रामध्ये पण हरित क्रांती झालेली आहे. करेक्ट आहे. आता याच्यामध्ये भारतामध्ये जर हरित क्रांती जर विचार केला तर ही हरित क्रांती झाली गहू पिकामुळं. याच्या दोन जाती लक्षात ठेवायच्या, कल्याण सोना आणि दुसरी आहे सोनालिका. या दोन जातीमुळे आमच्या भारतामध्ये हरित क्रांती झाली. आता हे दोन जाती होत्या, पीक होतं गहू, पण ही हरित क्रांती घडवणारी व्यक्ती कोण होती? मी होतो का इथं? मी होतो का रे? नव्हतो. आता इथं होते एम एस स्वामीनाथन, कारण की हा चर्चेचा विषय स्वामीनाथन आयोग असं सांग, स्वामीनाथन आयोग लागू करा. अरे हे काय आहे? एमएस काय आहे? हे शॉर्टकट नाहीये भाऊ. इथं पण हे पण माहित असलं पाहिजे. मानाकोंबू सदाशिवम स्वामीनाथन म्हणजे एम एस स्वामीनाथन. काय म्हणलो मी? मानाकोंबू सदाशिवम म्हणायला लागतो. करेक्ट ना? करेक्ट? कळतंय का? करेक्ट ना? झोपले का रे? बोला मला. करेक्ट आहे ना भावांनो? हा. आणि इथं बघा काय सांगतोय ते. ओके करेक्ट. अरे तुम्ही मला जागे ते कळलं पाहिजे ना. मी सांगितलं कट टू कट विषय आहे का रे? स्वप्नील काय विषय आहे का त्याच्यामध्ये? आज आपले किंग आले नाही का रे? किंग मेकर आले नाही का? आज आपले आप्पा आले नाही का? ओके चला, आता याच्यामध्ये मी काय सांगतो बघा, ऐका. इथं झालं भारताचं कटलं. त्यानंतर जगामध्ये पण हरित क्रांती घडली आहे. जगातील भावांनो 70% लोक हे या पिकावर अवलंबून आहे, म्हणजे भातावरती अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मग जगामध्ये भात पिकामुळे हरित क्रांती घडली, आणि ती जी काही भाताची जात होती, जे काही वाण होतं, त्याला आपण जया म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? जया म्हणतो. आणि हे जे काही जया आहे, या वाणामुळं या ठिकाणी हरित क्रांती इथं जगामध्ये घडली, आणि ते भात पिकाचं उत्पादन द्विगुणित झालं. बरोबर आहे. मग या पद्धतीनं यांची कुणी घडवली? तर यामध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांती घडवली. जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. लक्षात आलं? 1965च आहे, लक्षात ठेवा. त्याचे टप्पे पडलेले आहेत पुढे, इथं लक्षात ठेवा फक्त. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग जागतिक हरित क्रांतीचे जनक. आमच्या महाराष्ट्रामध्ये
हरित क्रांती कोणी घडवली? आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो भावांनो, माननीय वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ जे मुख्यमंत्री होते ना, त्यांनी महाराष्ट्राला खूप काही दिलेलं आहे. इथं बघा 1965 मध्ये ज्यावेळेस हरित क्रांती झाली त्यावेळेस यासाठी जी काही संकरित, लक्षात ठेवा मी काय बोलतोय, संकरित याला हायब्रिड म्हणतो आपण, संकरित ज्वारी, लक्षात ठेवा संकरित ज्वारी अर्थात यालाच आपण काय म्हणतो, खरीप ज्वारी, खरीप ज्वारी आपण म्हणतो. लक्षात ठेवा ही जी काही खरीप ज्वारी आहे याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झाली आहे आणि ह्याचा जो काही वाण होता CSH5 आपण असं म्हणायला लागतो. आणि महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हरित क्रांती घडवली, ज्यांना आपण महाराष्ट्रातील विद्यापीठांचे जनक म्हणतो, ज्यांना एक अधिकार कापूस योजनेचे आपण जनक म्हणतो, ते म्हणजे वसंतराव नाईक. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय वसंतराव नाईकांनी ज्वारीपासून महाराष्ट्रामध्ये म्हणून आपण यांना हरित क्रांती घडवली म्हणून वसंतराव नाईकांना आपण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणतो. इथपर्यंत कळलं? इथं कळलं? भारतात इथं बघा डबल एकदा सांगतो, भारतामध्ये गहू पिकामुळे हरित क्रांती घडली. कल्याण सोना आणि सोनालिका दोन जाती वापरल्या. MS स्वामीनाथन अर्थात माना कोंबू सदाशिवम स्वामीनाथन म्हणजेच MS स्वामीनाथन. त्यानंतर गोष्टी घडली जगामध्ये 70% लोकांचं अन्न भात आहे. यामध्ये तुम्हाला सांगायचं जया हा वाण होता, जया लक्षात ठेवा. आणि याचे जनक कोण आहे? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आहेत. महाराष्ट्रामध्ये आलो, महाराष्ट्रामध्ये संकरित ज्वारी अर्थात खरीप ज्वारीमुळे हरित क्रांती घडली. हरित क्रांती कुणी घडवली? महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी घडवली म्हणून महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आपण का कुणाला म्हणतो? वसंतराव नाईकांना म्हणतो. करेक्ट? इथपर्यंत कळलं? ओके. हा त्यांचाच डायलॉग आहे हे. त्यांनी सांगितलं होतं जर महाराष्ट्र अन्नधान्य स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फासावर चढवा. हा मुख्यमंत्री म्हणतोय, लक्षात ठेवा. ओके, चढवा असं शब्दप्रयोग भाषणामध्ये वापरतोय. अन्नधान्य स्वयंपूर्ण झालं नाही तर एवढा मोठा आत्मविश्वास, एवढा मोठा कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी होत्या रे. त्यावेळेस वेगळं काम होतं, आताचं वेगळं काम आहे, खूप वेगळं आहे. त्याच्यामध्ये आपण विचार पण करू शकत नाही. 11 वर्ष मुख्यमंत्री राहणं म्हणजे नॉट इज जोक भाऊ. आताचे मुख्यमंत्री उद्यापर्यंत राहील का नाही हे शंका आहे. ही परिस्थिती आहे, बरोबर आहे का? यामध्ये पुढचं तुम्हाला मी लगेच एक शब्द क्लिअर करून देतो. आता इथपर्यंत एक शब्द मी वाचण्यात आलं माझं. अरे काय, श्वेत क्रांती अर्थात दुग्ध क्रांती अर्थात दुधाचा महापूर अर्थात ऑपरेशन फ्लड. कळलं? इथपर्यंत कळलं? धवल क्रांती, श्वेत क्रांती. आता कन्फ्युजन होऊ नका, हेच कन्फ्युजन बाबांना. पुस्तक वाचून तुम्ही लक्षात ठेवणं, तुम्ही जेवढं पुस्तक दिवसभर वाचा, मी 1 तासात कंप्लीट करून टाकतो. दिवसभर वाचा. हा चला, हे तुम्हाला कधीच पुस्तकामध्ये आपल्या लक्षात राहील असं नाही. मी तुम्हाला डायरेक्ट तुम्ही दिवसभर वाचा म्हणलो ना, मी 1 तासामध्ये जेवढं लक्षात ठेवतो ते बघा. फक्त तुमचं लक्ष कुठं पाहिजे? हे माझ्याकडे पाहिजे. लक्ष हे शेजाऱ्याकडे नको किंवा घरात कुणी बोलतोय त्याच्याकडे नकोय. करेक्ट आहे? मग याच्यामध्ये एक बघा मी काय बोलतोय, इथं धवल क्रांती घडली, श्वेत क्रांती घडली, दुग्ध क्रांती, दुधाचा महापूर आणि ऑपरेशन फ्लड. आता काही मुलं कन्फ्युजन झाले, सर तुम्ही इथं श्वेत क्रांती कसं काय घेतला? झाले का नाही? तुम्ही मला सांगा, झाले का नाही? झाले का नाही? हा, व्हाईट रिव्होल्युशन असं बी म्हणू शकतो ना आपण, काही अडचण इंग्लिशमध्ये. व्हाईट रिव्होल्युशन, येस, असं पण इंग्लिश शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो, काही अडचण नाही. आता बघा, धवल क्रांतीला श्वेत क्रांती असं का म्हणायचं? हिंदी शब्द वापरलाय, हिंदी शब्द MPSC ला हा विचारलाय. पण ऍक्च्युअली बाळांनो इकडे बघा मी काय बोलतोय, जी काही श्वेत क्रांती आहे ही क्लिअर जर शब्दप्रयोग न बदलता जर वापरली तर ही आहे रेशीम उत्पादनासंदर्भामध्ये. रेशीम उत्पादनासंदर्भामध्ये जी क्रांती आहे त्याला आम्ही श्वेत क्रांती म्हणतो, लक्षात ठेवा. आणि हे फक्त धवललाच हिंदीमध्ये श्वेत म्हणतात. म्हणून MPSC ने प्रश्न विचारला, श्वेत क्रांतीचे जनक कोण? श्वेत क्रांतीचे जनक कोण? NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद गुजरात. याचे चेअरमन होते डॉक्टर वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन. भावांनो 2012 मध्ये निधन झालं. 2012 मध्ये निधन झालं. पण असं सुंदर एक आत्मचरित्र लिहून गेले. त्यांचं एक आत्मचरित्र आहे, माझंही एक स्वप्न होतं. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे भावांनो, माझंही एक स्वप्न होतं. काय होतं? माझंही एक स्वप्न होतं. हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आता यामध्ये यांनी काय सांगितलं, 2012 मध्ये यांचं निधन झालं. ह्यांनी एक वाक्य यांच्यावरती मला कळतंय भावांनो. आपण एक साधी पाण्याची बॉटल आणली, एक पाणी बॉटल म्हणतोय. जर आपण पाणी बॉटल आणली, एक दिवस आपण शेजाऱ्याला देऊ शकतो, बाबा पाणी पे. पण दुसऱ्या दिवशी त्याला आपण हा उदाहरण देतो, तुला मी पाण्याची बॉटल रोज आणतोय, मी तुला पिण्यासाठी नाही आणत.
असं म्हणतो का नाही? पण ही व्यक्ती अशी होती, या व्यक्तीला खरंच मनापासून सल्यूट आहे. या माणसाने आपल्या भारताला दूध उत्पादनामध्ये परिपूर्ण केलंय. कारण ही व्यक्ती आहे, या व्यक्तीनं आयुष्यामध्ये एक चव काय असते या व्यक्तीला माहिती नाहीये. शब्दशः अर्थ घेऊ नका. तरी या व्यक्तीनं दुधाचा महापूर घडवला, धवल क्रांती घडवली, ऑपरेशन फ्लड घडवलं 1970-71 मध्ये. 1970-71 मध्ये आज आपण पाहतोय असा जगामध्ये आपण अभिमानाने सांगतो हे जग आहे, आणि जगामध्ये आमचा भारत देश हा 1 नंबर दूध उत्पादनामध्ये आहे, आणि अमेरिका हे 2 नंबरवरती आहे. तुम्हाला सांगतो आपल्याकडे दूध उत्पादन जरी झालं तरी 1994-95 पर्यंत अमेरिका म्हणत होती मीच पहिला आहे. फक्त स्वाभिमान, मीच पहिला आहे. कारण की अमेरिकेमध्ये सोयाबीन पासून सुद्धा दूध काढलं जातं, सोया दूध म्हणतात त्याला. अमेरिकेमध्ये सोयाबीनला ग्लायसेमॅक्स आपण म्हणतो, सोयाबीनला तिथं काय म्हटलं जातं? मोरीला असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मोरीला असं म्हटलं जातं. आणि त्यापासून सोया दूध बनवलं जातं, आणि लोकांची जी काही गरज आहे ती गरज त्या दुधापासून भागवली जाते. पण किती दिवस चालणार भाऊ? जास्त दिवस चालणार आहे का? बरोबर आहे का? करेक्ट आहे का नाही? हो की नाही? जास्त दिवस चालणार का? पण एक दिवस असा आला 1994-95 नंतर जगात भारत दूध उत्पादनामध्ये 1 नंबरच आहे भाऊ. यामध्ये काही विषयच नाही. अमेरिका 2 नंबरवर असू द्या, काय करायचं, आपण 1 नंबरवर, विषय संपला. बरोबर आहे का नाही? मग ही जी काही गोष्ट आहे याच्यावरती प्रश्न पडतो. डॉक्टर वर्गीस कुरियन यांना आपण धवल क्रांतीचे जनक म्हणतो. 2012 मध्ये त्यांचं निधन झालं. माझंही एक स्वप्न होतं, हे यांचं पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे. हे NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद गुजरात याचे चेअरमन होते. धवल क्रांती, श्वेत क्रांतीचा हा शब्द प्रयोग लक्षात ठेवा. धवललाच हिंदीमध्ये श्वेत म्हणतात म्हणून श्वेत, परंतु श्वेत क्रांती ही तुती अर्थात रेशीम रेशीम तुम्हाला माहिती आहे उत्पादन होतं, तुती उत्पादन. ओके, रेशीम उत्पादन, एरी रेशीम, मुगा रेशीम, तसर रेशीम, हे रेशीमाचे प्रकार माहितीये तुम्हाला. चंद्रिका कशा संदर्भात आहे माहितीये तुम्हाला? रेशीम उत्पादना संदर्भामध्ये कोश वगैरे घेतो आपण, कोश पासून आपण धागा तयार करतो. कर्नाटकचा पहिला क्रमांक लागतो, महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो भावांनो. ओके, करेक्ट का? इथपर्यंत कळलं? इथपर्यंत कळलं का? यस ऑर नो? कळलं? कळतंय ना? कळतंय का नाही? कळतंय? अरे कळतंय का पळतंय? येस, करेक्ट. एग्रीकॉस. अरे भावांनो, एग्रीकॉस आहे मी, पण अभिमानाने सांगतो एग्रीकॉस आहे. तुम्ही पण बोललं पाहिजे ना मला. तुम्हाला कोण भेटणार आहे एग्रीकॉस एग्रीकल्चर शिकवणार? येस, लक्षात ठेवा. ऍग्री असिस्टंटच्या जागा निघणार आहेत का? करेक्ट आहे. मुद्दा बघा काय म्हणतोय, 1496 जागा रिक्त आहेत. आणि एक विषय लक्षात ठेवा, हे डोक्यामध्ये घेऊ नका की नौकर भरतीवरती बंदी आहे. नौकर भरती होत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतीसाठी कृषीसाठी आवश्यक असणारे जी काही आवश्यक असणारे पदे अत्यावश्यक मध्ये येतात, ती पदे भरली जातात. त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे 2014 पासून 2020 पर्यंत नौकर भरतीवर बंदीच आहे ना? आहे का नाही? करेक्ट आहे का नाही? मला सांगायचं उत्तर सांगा. याचं उत्तर सांगा. बरोबर आहे? याचं उत्तर मला सांगा. काय आहे? बंदीच आहे. तरी सुद्धा आता स्वतःला प्रश्न विचारा भाऊ, 2014 पासून ते 2019 पर्यंत कृषीच्या परीक्षा झाल्या किती? झाल्या का नाही? कुठल्या डिपार्टमेंटची भरती झाली नाही, पण कृषी सहाय्यकची झाली का नाही? झाली का नाही? 100% झाली. म्हणून डोक्यामध्ये एक अभ्यास करायचा, मी आहे तुमच्या सोबत. करेक्ट. आता बघा, यामध्ये ऑपरेशन फ्लड याच्याबद्दल बोललो, सगळ्या गोष्टीबद्दल बोललो. आता इथपर्यंत हे तुम्हाला क्लिअर मुद्दे होत आहेत का नाही? मला फक्त सांगा बरं, मुद्दे क्लिअर होत आहेत का? मुद्दे क्लिअर होत आहेत का? करेक्ट. आता बघा की याच्यामध्ये आपल्याकडे कांदा पिकवला जातो. लालसगावचा कांदा प्रसिद्ध आहे. कांदा संशोधन केंद्र, बघा फक्त रिव्हिजन करतोय. कांदा ज्याला माहित नाही त्याला माहित होऊन जाईल. कांदा संशोधन केंद्र. कांदा संशोधन केंद्र कुठे आहे? हे आहे निफाडला. निफाड कुठे भाऊ? हे आहे नाशिक मध्ये. त्यानंतर लसूण संशोधन केंद्र. लसूण संशोधन केंद्र हे कुठे आहे? कुठे आहे? लालसगावला आहे. बघा, सॉरी, लासलगाव. लासलगावला आहे. करेक्ट आहे. आता त्यानंतर आता तुम्ही कधी करायचं आहे, इथं प्रश्न असा आहे, कांदा लसूण संशोधन केंद्र इथं द्या ना, राजगुरुनगर. राजगुरुनगर इथं द्या, पुण्यामध्ये. करेक्ट. फक्त ऐका मी काय सांगतोय ते, पुण्यामध्ये द्या. त्याच्यानंतर इथं बघा, ऊस संशोधन केंद्र राज्यसेवा मुख्य 2017 ऊस सोलापूरला आहे. त्यानंतर मालदांडी ज्वारी आहे बरं का, ही मालदांडी ज्वारी संशोधन केंद्र मोहळ हे सुद्धा सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमध्ये बघा. त्यानंतर जर आपण विचार केला
की खार जमीन संशोधन केंद्र, जमिनीच्या बाबतीमध्ये जमीन वरती हा प्रश्न येणं अपेक्षित आहे. खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे? कोकणातच असेल. लातूरमध्ये असणार आहे का? नसणार आहे. पनवेल रायगडमध्ये आहे. करेक्ट आहे. त्यानंतर जर आपण विचार केला गहू गेरवा संशोधन केंद्र हे आहे महाबळेश्वरला. करेक्ट ना? महाबळेश्वरला आहे. करेक्ट आहे का नाही? महाबळेश्वर कुठे आहे? साताऱ्यामध्ये, थंड हवेचं ठिकाण आहे. करेक्ट आहे. त्याचबरोबर जर आपण विचार केला काजू संशोधन केंद्र प्रमुख सांगतोय हे आहे वेंगुर्ला. त्यानंतर नारळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, लक्षात ठेवा. वेंगुर्ला सिंधुदुर्गमध्ये आहे. सिंधुदुर्गमध्ये लक्षात ठेवा. नारळ संशोधन केंद्र भाट्य रत्नागिरीमध्ये आहे. लक्षात ठेवा. ओके. आता बघा याच्यावरचे संशोधन केंद्र बघा मी काय सांगतोय. कांदा संशोधन केंद्र निफाड नाशिक, लसूण संशोधन केंद्र लासलगाव, कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे, ऊस संशोधन केंद्र ह्याला प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र म्हणतात पाडेगाव सातारा, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूरमध्ये, मालदांडी ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ सोलापूरमध्ये, खारभूमी संशोधन केंद्र पनवेल रायगडमध्ये, गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर साताऱ्यामध्ये, काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्गमध्ये आणि नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरीमध्ये. इथपर्यंत कळलं तर जाऊन काही अडचण नाहीये. मी दुसरी स्लाइड घेतोय. आता याच्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र महत्वाचं आहे. नारळ म्हटलं की सुपारी आलंच, बरोबर आहे का? नारळ म्हटलं की सुपारी आलंच. आता बघा यामध्ये सुपारी संशोधन केंद्र, लक्ष द्या फक्त. संशोधन केंद्रावरती एक प्रश्न असता म्हणून सांगतोय. श्रीवर्धन रायगडमध्ये. करेक्ट. त्यानंतर गळीत धान्य, बघा मी काय म्हणतो इथं कन्फ्युजन होतात मुलं. गळीत धान्य संशोधन केंद्र, इथं काय द्यायचं? गळीत धान्य. इथं जळगाव द्या, जळगाव. आणि इथं बघा तेलबिया संशोधन केंद्र कुठं? लातूरमध्ये. लक्षात ठेवा काय बोलतोय ते. ओके. त्यानंतर केळी संशोधन केंद्र जळगावला. त्यानंतर पपई संशोधन केंद्र हे पण जळगावला, रिसर्च सेंटर. त्यानंतर बाजरी संशोधन केंद्र बाजरी संशोधन केंद्र हे आहे वैजापूर औरंगाबादला. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फळझाडे संशोधन केंद्र कुठे आहे रे? फळझाडे संशोधन केंद्र कुठे आहे? फळझाडे संशोधन केंद्र आहेत का? फळझाडे संशोधन केंद्र कुठं? गणेश खिंड पुणे. त्यानंतर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र हे माहित नसेल. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी. कुठं? परिषद शाळा राहणार नाही, कॉलेज राहणार नाही, काहीच राहणार नाही. पुस्तकं वाचतील आणि घरी बसतील पूर्ण. करेक्ट आहे का नाही? काही गोष्टी अशा असतात की काही गोष्टीसाठी वेळ काढावा लागतो, इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर बघा सीताफळ संशोधन केंद्र हे तर माहित असेल. अंबाजोगाई बीडमध्ये. त्याच नंतर चिकू संशोधन केंद्र बघा आवासी गोलवडला पण आहे. गोलवडला पण आहे आवासी. हे खेड रत्नागिरीचं आणि गोलवडला पण आहे बरं का चिकू संशोधन केंद्र. ओके. लक्षात ठेवा. आता बघा एवढं इथपर्यंत कळलं. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड, गळीत धान्य संशोधन केंद्र जळगाव, तेलबिया संशोधन केंद्र लातूर, केळी संशोधन केंद्र जळगाव, पपई संशोधन केंद्र जळगाव, बाजरी संशोधन केंद्र वैजापूर, फळे संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी, सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई बीड आणि चिकू संशोधन केंद्र आवासी खेड रत्नागिरीमध्ये आणि चिकू संशोधन केंद्र घोलवडला पण आहे. लक्षात ठेवा. ओके. करेक्ट. इथपर्यंत कळलं? चला कळलं का सांगा. लक्षात राहतंय? थोडंफार रिवाइज होतंय का रिवाइज? येस. करेक्ट. चला येस. कट टू कट. येस. करेक्ट. फक्त लक्षात ठेवा
वाचायचं नाही काय नाही, फक्त क्लास करायचा, मास्तरने शिकवलंय, परीक्षा जाऊन 1 मार्क भाऊ, 1 मार्काची किंमत ना, गेल्या वर्षी विचारा, गेल्या वर्षी ज्यांनी 1 मार्काने पोस्ट गेली ना, राज्यसेवेची, कंबाईनची किंवा कुठली बी गेल्या वर्षी, त्याला विचारा काय त्रास असते ते सहन करत असेल बिचारा, 10 वेळा परीक्षा. अरे कृषी विस्तार अधिकारी पण हेच येणार आहे, कृषी विस्तार अधिकाऱ्याला पण हेच आहे. लक्षात आलं का? जिल्हा परिषदेच्या ज्या ग्रामसेवक कृषी विस्तार अधिकारी जिल्हा परिषद मार्फत होतं, त्याच्यामध्ये सुद्धा हेच येणार आहे. ओके, पण आता हे मी मला एक 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 विचार करा, तुम्ही मला सांगा, हे मला माहित असेल का रे? हे मला माहित असेल का? एक मनातून विचार करा, पण माहित असू शकते काय? कसं माहित असणार आहे? मी काय जिल्हा परिषदेचा सीओ आहे? नाही भावांनो, उगं खोटं तुम्हाला मला सांगणं जमणार. मी आज सांगेल विस्तार अधिकाऱ्याची जागा पुढच्या महिन्यात निघणार आहे. हा, मी एवढं सांगू शकतो आत्मविश्वासाने की ऍग्रिकल्चर असिस्टंटच्या जागा त्यांना काढावंच लागेल 6 महिन्याच्या आत. एवढं सांगू शकतो, हे गरजेचं आहे. यस, कृषी विस्तार अधिकाऱ्याचा पेपर मराठीमध्येच होतो. आणि एक वाक्य तुम्ही डोक्यात ठेवा, ऍग्रिकल्चर असिस्टंटचा पेपर सुद्धा मराठीतच होतो, पण अपवाद बघा, महापोर्टलनी इंग्लिश केलंय, होणार नाही. महापोर्टल बंद झालं कारण की ऍग्रिकल्चर असिस्टंटला पात्रता आहे 10+2. 10+2 म्हणजे ऍग्रिकल्चर नंतर डिप्लोमा. यस, करेक्ट. मग त्यांना ह्या गोष्टी कळणार की मराठीला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम होत आहे, म्हणून पात्रता ही कमीत कमी पात्रता गृहीत धरून, कारण की आतापर्यंत कृषी सहाय्यकचा पेपर फक्त आता इंग्लिशमध्ये, मराठी आणि इंग्लिशमध्ये झालेला आहे. ओके, मराठीमध्येच पेपर होता, फक्त कृषी सेवा पूर्व सुद्धा मराठीमध्येच असते रे, आणि मेन्स फक्त इंग्लिशमध्ये होते, लक्षात ठेवा. आणि ते सुद्धा आता वायसीएमचे जे काही पोरं आहेत, ते काहीतरी ओपन युनिव्हर्सिटीची काही मुलं आहेत, डिग्री घेत आहेत, ते म्हणतात की हे मराठीमधून घ्या आणि इंग्लिशमधून बी घ्या, असं त्यांचं एक चालू आहे. मी काल परवा एका जण कोण ऐकलं, हे आम्ही असं करणार आहोत, पण असं काही होत नाही. आपला अभ्यास करणं हे कर्तव्य आहे. ओके, चला आपला अभ्यास करा, अभ्यास कंटिन्यू ठेवा. राज्यसेवा पेपर 1 मध्ये हे 30 मार्काला आहे. लक्षात ठेवा, मी काय बोलतोय, मी कालच बोललो ना, हे किती मार्काला आहे? 30 मार्काला. जे पेपर फर्स्ट 150 मार्काला असतो, ते 150 मार्कापैकी 60 मार्क भूगोलला गेले, याच्यापैकी 30 मार्क हे कृषीला आले, आणि राहिले 60 मार्क हे इतिहासला गेले. सैदोनी 12 म्हणजे 120 आणि हे 30 150. लक्षात आलं? हा, कुठेतरी आहे म्हणून घेतोय. पण चला आपण बघूया, संशोधन केंद्र राहिलेत, आपण हे पुढे घेऊया. चला, आता यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका, जागा कधी निघणार आणि काय. आता तुम्ही लागताव का हे प्रश्न मला विचारायचं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही आता लागता का, मला याचं उत्तर द्या. कोण आता लागू शकते जाहिरात निघाल्यानंतर? नाही लागू शकत. तयारी करा, तयारी अशी करा की मी महाराष्ट्रातून टॉप 10 मध्ये येणार, तर विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी आहे. करेक्ट आहे? हा, चला यामध्ये ओके, असं काय नाही हरीश. बघा, आता चिकू संशोधन केंद्र बोललो मी, चिकू पर्यंत आलो, त्यानंतर पुढे बी संशोधन केंद्र आहेत, बेस्ट नको वेळ. एक बघा, याच्यामध्ये काय सांगतो की एक बघा, करडई संशोधन केंद्र, करडई संशोधन केंद्र आहे का? करडई संशोधन केंद्र, याच्या भीमा आणि तारा या 2 जाती विचारल्या होत्या. करडई संशोधन केंद्र सोलापूरमध्ये. त्यानंतर भात संशोधन केंद्र, भात संशोधन केंद्र आता बघा कर्जत मध्ये पण आहे, आणि कर्जत रायगड मध्ये, आणि इगतपुरी इथं बघा, इगतपुरी हे इथं पण आहे नाशिक मध्ये. ओके, आणि इथं बघा काय, इगतपुरीला बघा, इथं बघा काय बोलतोय, इथं बघा इम्पॉर्टंट आहे, डांगी जातीवरती संशोधन चालू आहे. कारण की भात खाचरामध्ये, वाक्य बघा, भात खाचरामध्ये चिखलणी करण्यासाठी आम्ही याचा वापर अगोदर करत होतो. कशाचा? या डांगी जातीचा. पण आमच्या विद्यापीठाने, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने चिखलणी करण्यासाठी डांगी जातीचे जनावरे वापरण्यात येत होती, हे दगावली गेली, म्हणून याच्यावरती संशोधन सुरू आहे. इगतपुरीला नाशिक मध्ये डांग जातीचं मूळस्थान गुजरात मधल्या डांग जिल्ह्यामधून ही येते, म्हणजे ही डांगी जात. याच्यावरती याला आराम भेटला. आता याला पंकज अँड पडलर या 2 अवजाराद्वारे आम्ही आता भाताची चिखलणी करतो. भाताची चिखलणी नगर मध्ये सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटतंय. त्यानंतर गवत संशोधन केंद्र हे आहे पालघरला, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, लक्षात ठेवा काय म्हणतोय, तारापूरवाला सागरी म्हणजे समुद्रातील जीव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र हे आहे मुंबईला, लक्षात ठेवा काय बोलतोय ते. ओके, लक्षात आलं? आता याच्यामध्ये दुसरं द्राक्षे संशोधन केंद्र, द्राक्षे संशोधन
केंद्र कुठे आहे रे भाऊ, कुठे आहे? हे आहे मांजरीला. मांजरीमध्ये कुठं? पुण्यामध्ये मांजरी इथं आहे, लक्षात ठेवा. इथपर्यंत हे झाले महाराष्ट्रातले संशोधन केंद्र. करेक्ट? इथपर्यंत कळलं? मांजरी पुणे इथपर्यंत कळलं. करडई संशोधन केंद्र सोलापूर, भात संशोधन केंद्र कर्जत किंवा इगतपुरी कर्जत रायगडमध्ये, टोमॅटो संशोधन केंद्र राहुरी अहमदनगरमध्ये, गवत संशोधन केंद्र पालघरमध्ये, तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मुंबईला, द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुण्याला. काही डाऊट्स? काही डाऊट्स? चला, काही डाऊट्स? करेक्ट? अरे कसं विसरते? 2010 पासून शिकवतोय रे भाऊ हे एग्रीकल्चर. 10-11 पासून आपण 4 वर्ष हेच केलंय. आणखी त्याच्यामध्ये आणखी अभ्यास केलेला आहे. एवढाच फरक आहे की इंग्लिश मध्ये करून पुन्हा मराठीमध्ये करायला एवढं जड जातं आणि खूप खूप जड जातं. त्याच्यामुळं ते थोडंसं अभ्यास करूनच हे करावं लागतं. आता बघा हे झालं, इथपर्यंत कळलं काय काय म्हणते केंद्र. आता थोडंसं आपण भारतातल्या संशोधन केंद्राकडे जाऊया. करेक्ट? आता केंद्रीय बाहेरचेच बघू. आता महाराष्ट्र आणि बाहेरचेच बघू, भारत आणि बाहेरचेच बघू. बघा, केंद्रीय भात संशोधन केंद्र. केंद्रीय भात संशोधन केंद्र भारतात कुठे आहे? कुठे आहे? कटक ओडिशामध्ये, गुजरातमध्ये, बरोबर. त्यानंतर ज्वारी संशोधन केंद्र राजेंद्रनगर. कोणतं? राजेंद्रनगर हैदराबादला. त्यानंतर कापूस संशोधन केंद्र, कापूस संशोधन केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्रात आहे, नागपूरला. बघा, प्रादेशिक कापूस संशोधन केंद्र राहिलं वाटतं, राहिले असतील बरं का, आणखी राहिले. कापूस संशोधन केंद्र नांदेडला आहे बरं का, नांदेड. महाराष्ट्रातलं कापूस संशोधन केंद्र नांदेडमध्ये आणि केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरकर, लक्षात ठेवा. ओके, नागपूरमध्ये. ओके, लक्षात आलं. ताग संशोधन केंद्र, ताग संशोधन केंद्र कुठे आहे? बराकपूरला. बराकपूर, लक्षात ठेवा मी काय बोलतोय. त्यानंतर बटाटा संशोधन केंद्र, बटाटा संशोधन केंद्र कुठे आहे? कुफरी. कुफरी कुठे आहे? कुफरी कुठं? शिमला. कधी गेलात का? नोकरी लागल्यानंतर जायचं जोडीनं. हा, कुफरी शिमला. आता बघा एक लक्षात ठेवा मी काय बोलतोय भावांनो. बघा, ज्या शब्दाच्या पुढं कुफरी काय म्हणतोय बघा, कुफरी हा जर शब्द प्रयोग आला तर जात समजायची ही बटाट्याची आहे. कुफरी चंद्रमुखी, कुफरी लवकर, कुफरी अलंकार, कुफरी ज्योती, कुफरी सिंदुरी, कुफरी असे अनेक. जर कुफरी हा शब्द लागला की डायरेक्ट गोळी मारून टाकायचा. कशाचा? बटाटा आहे. आणि ज्या जातीच्या पुढं को 1 को 2 असं नसून को च्या पुढं एक अंक, एकापेक्षा जास्त अंक जर लागले म्हणजे किती? 86, 0, 32 असं जर लागले म्हणजे एक पेक्षा जास्त अंक लागले, 1-2 न सोडता, हे पपई आणि याच्या जाती आहेत. हे पपई आणि मला वाटतं कलिंगड वगैरे याची जाती आहेत. ओके, आणि कोथिंबीरची पण ही जात आहे. को 1 को 2. आणि हे जे काही को आहे हे 2 1 पेक्षा जास्त लागले तर डोक्यामध्ये गोळी मारून टाकायची. हे ऊस आहे, हे ऊस आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला सांगतोय काय सांगतोय. ओके, बटाटा संशोधन केंद्रीय ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? लखनौ मध्ये आहे. त्यानंतर केंद्रीय ऊस पैदास केंद्र कोइंबतूरला आहे. कोइंबतूर. ओके, हे यूपी मध्ये, कोइंबतूर तामिळनाडू मध्ये. लक्षात ठेवा. उद्यान विद्या संशोधन केंद्र फळबाग उद्यान विद्या संशोधन केंद्र कुठे आहे माहितीये तुम्हाला? बेंगलोरला. आणखी खूप संशोधन केंद्र आहेत बरं का. बेंगलोर जे आठवते ते सांगतोय फक्त. कुठे आहेत? बेंगलोर मध्ये आहेत. आता बघा मी काय सांगतो ऐका, आपल्याकडे वेळ कमी आहे. ओके, भात संशोधन केंद्र कटक ओडिशा, सोयाबीन संशोधन केंद्र इंदोर मध्य प्रदेश, भैमुख संशोधन केंद्र जुनागड गुजरात. इक्री शाट संस्था कशा संदर्भात आहे? भैमुगा संदर्भात आहे. राज्यसेवा ड्रम फिरवणे ही संज्ञा कशा संदर्भात आहे? भैमुगा संदर्भात आहे. फुले प्रगती ही कशाची जात आहे? भैमुगाची आहे, परीक्षेमध्ये येत आहे. ज्वारी संशोधन केंद्र राजेंद्रनगर हैदराबाद. कापूस संशोधन केंद्र नागपूर. ज्योती हा कापसाचा लांब धाग्याचा वाण आहे. हॉस्पिटलमध्ये वापरला जाणारा कापूस म्हणजे धन्वंतरी, लक्षात ठेवा. ताग संशोधन केंद्र बराकपूर. त्यानंतर बटाटा संशोधन केंद्र कुफरी शिमला. केंद्रीय ऊस संशोधन केंद्र लखनौ. केंद्रीय ऊस पैदा संशोधन केंद्र कोइंबतूर. म्हणून तर प्रत्येक जातीच्या पुढे को लागतंय. को म्हणजे असं काही बी नाही, कोइंबतूर आहे. आणि उद्यान विद्या संशोधन केंद्र बेंगलोर. कळलं? इथपर्यंत कळलं? चला पटकन फास्ट सांगा. कळलं? कळलं? ओके, चला राईट. ओके, कट टू कट. येस. केंद्रीय ऊस संशोधन केंद्र पैदास केंद्र बोललो, पण साखर संशोधन केंद्र लक्षात ठेवा कानपूरचं. केंद्रीय साखर संशोधन केंद्र कानपूर. येस, करेक्ट ना? हा, कानपूर. हे पण लक्षात ठेवा. चला पुढे बघूया. आता पुढे काय आहे? ऊस झालं. मसाला संशोधन केंद्र, मसाला पिके, मसाला पिके संशोधन केंद्र कुठे आहे? कालिकतला आहे. कालिकत.
केंद्रीय, त्यानंतर लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र आमच्या नागपूरमध्ये, आपल्या नागपूरमध्ये. आणि एक शेवटचं सांगतो, जागतिक भात संशोधन केंद्र याच्यावरती येतं. मला मनीला, येस, मनीला फिलिपाईन्स. बाळांनो एवढं जर लक्षात ठेवलं तरी बस झालं. मनीला फिलिपाईन्स, बस एवढं. मसाला पिके संशोधन केंद्र. त्यानंतर तुम्हाला हे सांगायचं राहिलं, महाराष्ट्रामध्ये संशोधन केंद्र आणखी राहिले भावांनो. गुळ संशोधन केंद्र कोल्हापूरचं असेल, हे असे जे काही एखादे संशोधन केंद्र आहे ते आणखी राहिले. आणखी एवढेच मी सांगितलेत ना, जेवढे आठवते तेवढे तुम्हाला सांगितले, पण हे प्रमुख तुम्हाला मी सांगून टाकले. आता तुम्हाला माहितीये का, इथे एक उदाहरण सांगतो, खूप सुंदर उदाहरण आहे बघा. जाता जाता एक ऐकून घ्या. मसाला पिकं माहितीये तुम्हाला? लक्ष झालं? ओके. आता बघा याच्यामध्ये मसाला पिकांचा राजा कुणाला म्हणायचा रे? राजा म्हटलं की राणी आलीच. एकटा राजा असल्यावर राणी काय करणार? करेक्ट ना? आता मसाला पिकाचा राजा कशाला म्हणायचा? लवंग. आणि राणी काळी मिरी. करेक्ट ना? यस. आणि त्यानंतर फुल आलं. फुलांचा राजा कुणाला म्हणायचं रे? आणि राणी कुणाला म्हणायचं रे? फुलांचा राजा बघा इकडं, बेशरम. होय होय. अरे हा, गुलाब. आणि राणी शेवंती. आता चारा पिकांचा राजा मका. राणी कुणाला पाठवालास? अश्विन. राणी कुणाला म्हणायचं? लसूण घास. आणखी काय राहिलं रे? तेलबियाचा राजा कुणाला म्हणायचं? भुईमुगला राणी कुणाला म्हणायचं? तिळाला. आणखी कशाचा राजा राणी राहिलं रे? असू द्या, हा, बिबाला म्हणायचं. हा, बिबा. बाबा मतदान करताना ते लावलं जातं. मतदानाची शाही फक्त भारतामध्ये एका ठिकाणी तयार होते भाऊ, बिबा. लक्षात ठेव. म्हैसूरला तयार होते. वृंदावन गार्डन म्हैसूरला कधी गेला असतील, टिपू सुलतानची भेट झाली असेल तर तिथं हे मतदानाची शाही आपण जे बोटावर लावतो ना, असं मतदान दाखवतो आम्ही. मतदान इथपर्यंत कळलं? उद्या कट टू कट याच पद्धतीनं फक्त जास्तीत जास्त मुलं आले पाहिजे या हिशोबाने. फळांचं राहिलं का? फळांचा सांगून देऊ का? फळांचा राजा आंबा आणि राणी काजू. बाबांनो, करेक्ट? आजचं लेक्चर कसं वाटलं? आजचं लेक्चर कसं वाटलं?